पश्चिम बंगाल शेवटी जी काही ममता बॅनर्जीची हुकुमशाही होती, जे काही राज्यातली अराजकता होती, जे काही गुंडगिरी सत्तेची होती, भाजपनं ती संपवली. पण भाजप सत्तेत आल्यानंतर काय सुरू झालं, तर ममता बॅनर्जीला ज्या उमेदवारांनी पाडलं, सुधांशु अधिकारी, त्यांच्या पीएवर गोळीबार झाला, 2-3 गोळ्या मारल्या गेल्या, छातीत गोळी घुसल्यामुळं त्यांच्या पीएचा मृत्यू झाला. आणि आता भारतीय जनता पार्टीची पश्चिम बंगाल मधली माणसं, कार्यकर्ते, सगळे त्यांचे भक्त, दिसल त्याचं घर जाळतायत, कार्यालय जाळतायत, दुकानावर तोडफोड होते, अराजकता माजले, रस्त्यावर लोक उतरून नंगा नाच सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमधून सत्तेतून बाहेर काढलंय म्हणून ममता बॅनर्जी रडीचा डाव खेळतायत. माझ्या विरोधात षडयंत्र केलं, सत्तेच्या बाहेर ठेवलं, किंवा ईएम मशीन मध्ये घोटाळा केला, लढून त्या ठिकाणी सत्ता मिळवली नाही तर गडबड करून मिळवली, वगैरे वगैरे आरोप ममता बॅनर्जी करतायत. पण अख्खं केंद्र सरकार, प्रधानमंत्री, गृहमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, एका राज्याच्या एका महिला मुख्यमंत्र्यासोबत, तेही वयस्कर, हे सगळे लढतायत, तरी ती बाई ताकदीनं लढते. हा सुद्धा एक नारी शक्ती वंदनचा इतिहास देशांनी समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, जे महाराष्ट्रात एक घटना घडली आणि त्याच्याबद्दल पण मी चर्चा करणार आहे. त्याच्या अगोदर संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा. महाराष्ट्रात एक आज घटना घडली. एका वैदिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेमधला व्हिडिओ मी पाहिला आणि एक तिथले काय गुरु असतील, शिक्षक असतील, दाढी बिडी वाढलेली, साहजिक आहे, वैदिक शिक्षण देणारा कोण असेल तुम्ही ठरवा, पेढे वाटत होते सगळ्यांना आणि सगळे सोहळ्यामध्ये ते जे पूजा करणारे ब्राह्मण असतात त्यांचा जो वेश असतो तसा त्या सगळ्या मुलांचा आणि मुंज वगैरे केलेला पेहराव होता. ते सगळ्यांना पेढे देत होते आणि एक शब्द बोलत होते की ममता बेगम सत्तेतून पाय उतार झाल्या, हा घ्या पेढा, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. आणि पश्चिम बंगालमध्ये तुम्ही इथं का पेढे वाटताय? आणि ही RSS ची मंडळी, हिंदुत्ववादी म्हणजे ब्राह्मणी विचारधारेमध्ये तयार झालेली मंडळी आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण ते पेढे वाटत होते. मी म्हणलं ठीक आहे, तिकडल्या सरकारचं कौतुक यांना असेल म्हणून हे होत आहेत, पण या विचारधारेची सगळीच लोक खुश आहेत. ते म्हणतात ममता बॅनर्जी प्रचंड वाईट होती. कायद्याचं राज्य आहे ना आपल्या देशामध्ये, जे जे बेकायदेशीर असतील, लॉ अँड ऑर्डर तिथं आहे ना, सगळे IAS IPS केडरच देशामध्ये सगळीकडे काम करतं ना. एका मुख्यमंत्र्यांनी ठरवलं म्हणजे राज्यात अराजकता माजली, असं पश्चिम बंगालमध्ये होतं. इतरही राज्यात त्या त्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर, पण ते कायद्याने शक्य आहे का? तरी सुद्धा यांनी जो एक फेक नरेटिव्ह सेट केला, तो चांगला आहे की वाईट आहे मला नाही माहिती. ममता बॅनर्जी सत्तेतून बाहेर पडली, त्याला 2-3 कारणं आहेत. मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की सतत भाजप विरोध हा त्यांना नडला, पण त्याच्यापेक्षा त्यांचा जो बालिशपणा आहे, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाच देणार नाही, हे जे त्यांचं बालिशपणा आहे, ह्या अशा बालिशपणामुळेच देशातली अख्खी भाजप, प्रधानमंत्र्यासहित सगळे या ममता बॅनर्जीच्या विरोधात. विरोधक काँग्रेस पण आहे तिथं, इतर राजकीय पक्ष पण आहेत, पण ममता बॅनर्जीने भाजपलाच का टार्गेट केलं? कारण हा वैचारिक वाद तिथं भरपूर आहे. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांनी सुद्धा मतदान केलं, हिंदूंनी केलं, किंवा तिथला जो जातीय समीकरण, मला जे म्हणायचंय तेवढंच सांगतो आणि मी तुमची या मुद्द्याकडे लक्ष वळवतो. पश्चिम बंगाल असो किंवा महाराष्ट्र, जो जो समाज लोकसंख्येनं ज्या ज्या राज्यामध्ये जास्त आहे, मग महाराष्ट्रात मराठा असेल, 2 नंबरला धनगर असेल, 3 नंबरला अजून कुठला असेल, तसंच पश्चिम बंगालमध्ये तिथला जो समाज आहे त्या सगळ्या समाजाची नेते, मोठे मोठे लीडर केंद्रातल्या पक्षांनी किंवा भारतीय जनता पार्टीनी सगळ्यांनी सोबत घेतले. वेळ प्रसंगी त्यांना वेगळ्या वेगळ्या यंत्रणा मागे लावून सोबत घेतलं. महाराष्ट्रात हे घडलंय.
महाराष्ट्रातलं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा की प्रत्येक जिल्ह्यात जे प्रस्थापित नेते होते काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना या सगळ्या पक्षांचे आज सगळे झाडून भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. आणि यांनाच तिकीट दिले, यांच्याच बायका लेकरांना तिकीट दिले. संख्या वाढली ना आमदारांची. एक दोन बाहेरच्या साध्या सर्वसामान्यांना दिले म्हणजे उपकार नसतात केलेले, परंतु प्रस्थापित सगळे ज्यावेळेस प्रमुख पक्षासोबत असतात, सत्ता त्यांची येत असते आणि एकंदरीत स्ट्रॅटर्जी आणि पैशाशिवाय निवडणुका नाहीत. प्रचंड पैशाचं वाटप साध्या ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेला झाला, विधानसभेला तर पाऊसच. आणि पश्चिम बंगाल सारखी निवडणूक एकदा फक्त माहिती घ्या, मताला किती रुपये वाटले गेले पश्चिम बंगालमध्ये. करोडोचा व्यवहार एका राज्यामध्ये झाला. उगाच सत्ता कुणाची येत नाही. आणि कुठल्याही निवडून आलेल्या व्यक्तीनं छातीवर हात ठेवून आई वडिलांची किंवा ते ज्या देवाला मानतात त्याची शपथ घेऊन सांगावी की मी 1 रुपया न वाटता आलोय म्हणून. होऊ शकत नाही. गरीबाला कुठल्या उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीत आणि दिल्या तरी त्याचा सगळं खर्च पक्ष करतो. त्याच्या जीवावर हे सगळे निवडून आले. सगळे मोठ्या जातीचे नेते ह्यांचं पाणी भरतात. हे निवडून काय येणार नाहीत. आणि अशा पद्धतीने निवडून येऊन त्यांनी जी काही आता राज्यात अजून तर शपथविधी व्हायचा आहे तरच पश्चिम बंगालमध्ये उच्छाद आहे. कारण सगळे धर्माच्या नावावर खिशत आहेत, जातीच्या नावावर खिशत आहेत आणि जातीच्या राजकारणाशिवाय कुठल्याही राज्यात राजकारण होऊ शकत नाही. एवढंच मला सांगायचं. फक्त राणीचा डाव ममता दिदीच काय कुणीच करू नये, पण लोकशाहीनं सगळ्यांनी राहावं. आता तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही राज्याचे मालक आहे, पण दुसऱ्याला अस्थिर करून तुम्ही राज्य चालवू शकत नाही. एवढंच फक्त लक्षात घेतलं पाहिजे. कारण मतदार सगळीकडे आहेत. SIRच्या नावाखाली 92 लाख मतदार पश्चिम बंगालमधून वगळले गेले. 293 विधानसभा आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कमीत कमी 30-35 हजार मायनस मतदार झाले. म्हणजे त्याचा फटका ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या टीएमसीला बसला नसेल का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि जे षडयंत्र भारतीय जनता पार्टीला करायचं होतं ते केलं म्हणूनच हे लोक निवडून आले. अन्यथा शक्य नव्हतं. हेही लक्षात ठेवा. खरंय की खोटंय नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.